जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। व्हीनस कॉर्नर येथे केएमटी बसवर दगडफेक प्रकरणी 3 आरोपी अटक, 1 बालक ताब्यात। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई। कोल्हापूरच्या व्हीनस कॉर्नर येथे केएमटी बसवर दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तत्काळ कारवाई करत 3 आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले आहे। 14 जानेवारी 2025 रोजी व्हीनस कॉर्नर कोल्हापूर येथील सिग्नल जवळ काही अज्ञात तरुणांनी केएमटी बस क्रमांक MH9CV041 वर दगडफेक केली। या प्रकरणामुळे बसचे सुमारे 25,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। बस चालक प्रकाश ज्ञानू झोरे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधिनियम आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाची स्थापना करण्यात आली। पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला। तपास दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक घोडके आणि त्यांच्या साथीदारांनी केला असल्याचे उघड झाले। सायबर चौक ते राजाराम कॉलेज रोडवरील आरोपी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई केली। या कारवाईत आरोपी अभिषेक मंगेश घोडके वय वर्ष 26 राजारामपुरी, असिफ अमुल्ला नायकवाडी वय वर्ष 30 राहणार इंगळी तालुका हातकले, ओंकार जगन्नाथ चौगले वय वर्ष 22 राहणार पात्रोड गले सायबर चौक यांना अटक करण्यात आली। तसेच एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे। सर्व आरोपींनी शहापुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास पोलीस ठाण्याच्या ताब्यात सुरू आहे। कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या पथकातील संतोष बर्गे, वैभव पाटील, प्रवीण पाटील, महेंद्र करुये, संजय पडवळ, अशोक पवार, कृष्णात पिंगळे, राजू एडगे, लखन पाटील, शुभम संगपाळ यांचा समावेश होता। या तत्काळ कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे। न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।